हॅलो फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये विजय सोनवणे सरांनी लिनियर इक्वेशन घेतलं, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं आणि लिनियर इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन याचा ठीक आहे वर्ड प्रॉब्लेम मध्ये कसा यूज होतो सरांनी ते पण घेतलं. त्यानंतर इनइक्वेलिटीचा पण पार्ट घेतला, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, वाय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि दोघांमध्ये नंतर कंपॅरिझन करायचं की एक्स ग्रेटर आहे का वाय ग्रेटर आहे. ठीक आहे. बरं, आता सरांनी हा पार्ट घेतला. आज मी घेणार आहे नंबर सिरीज. ठीक आहे. नंबर सिरीज हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण तो प्रीला पण विचारतात आणि मेन्सला पण विचारतात. ठीक आहे. आता मला बऱ्याच स्टुडंटचे फोन आले, मेसेज आले, सर तुमचं लेक्चर कधी आहे, ठीक आहे, किंवा निलेश सर कधी लेक्चर घेणार आहे. कसं आहे ना की सिलेबस मोठा असल्यामुळं अर्धा पार्ट विजय सर घेणार आहेत आणि अर्धा पार्ट मी घेणार आहे. ठीक आहे. ओपनिंगला विजय सर आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता मी आलो, मी नंबर सिरीज घेणार आहे, तर अर्धा पार्ट नंबर सिरीज कंप्लीट करणार, नंतर पर्सेंटेज घेणार, असे एक दोन टॉपिक मी घेणार, त्यानंतर एक दोन टॉपिक सर घेतील, असं ते कॉम्बिनेशन घेऊन आम्ही ही बॅच किंवा हे लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे माझे लेक्चर असणार आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा. आता ठीक आहे, नंबर सिरीज महत्वाचं काय, कारण काय आहे ना की एक्झाम मध्ये एक्झामिनरचं लॉजिक आणि तुमचं लॉजिक हे मॅच व्हायला पाहिजे आणि ते त्या टाइम मध्ये मॅच व्हायला पाहिजे. कारण नंबर सिरीज मध्ये शिकवण्यासारखं काय असं तुमच्या डोक्यात येत असेल, नंबर सिरीज मध्ये शिकवण्यासारखं काहीच नाहीये. फक्त मी काय करणार आहे ह्या लेक्चर मध्ये, किंवा मी 5-6 वर्षापासून ज्या एक्झाम दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे त्यांनी नंबर सिरीज विचारले त्याच्यामध्ये जे लॉजिक आहे, ठीक आहे, तर ते लॉजिक कोणते कोणते असू शकतात ते तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मला जे इम्पॉर्टंट वाटतात, ठीक आहे, ते पण मी तुम्हाला लॉजिक सांगणार आहे आणि थोडीफार आपली प्रॅक्टिस पण होणार आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या, नंबर सिरीज मध्ये नेमकं काय असतं. नंबर सिरीज मध्ये काय असतं की नंबर दिलेले असतात आणि आपल्याला नेक्स्ट नंबर कोणता आहे ते सांगावं लागतं. एक बेसिक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा 2 3 5 7 क्वेश्चन. ठीक आहे. आता बऱ्याच जणांनी याचा आन्सर लगेच 9 सांगितलं असेल, त्याचा आन्सर 9 येत नाही. का 9 नाही येत बघा, लक्ष द्या. ठीक आहे. 9 कधी येईल, जेव्हा हे ऑड नंबर आहे आणि हा पण ऑड असेल तर 9 येईल. पण हा 2 ऑड आहे का, नाही. 2 कसा आहे, इव्हन नंबर आहे, त्याच्यामुळे इथं इव्हनचं पण लॉजिक नाहीये, ऑडचं पण लॉजिक नाही. इथं लॉजिक कोणतं आहे, प्राईम नंबरचं लॉजिक आहे. मग 7 नंतरचा प्राईम नंबर कोणता आहे, 9. ठीक आहे. 7 नंतरचा प्राईम नंबर कोणता आहे, सॉरी 7 नंतरचा प्राईम नंबर कोणता आहे, 11. समजते. असं नाही, थोडंफार कमी जास्त होणार आहे, तेवढं ऍडजस्ट करून घ्या. आता जसं मी सांगितलं की प्राईम नंबर हे लॉजिक आहे. ठीक आहे. असे कोणते कोणते लॉजिक असू शकतात, आणि एक लक्षात घ्या, ऑप्शन मध्ये 9 पण असणार आहे. ठीक आहे. कारण एक्झामिनरला माहित असतं की विद्यार्थी कुठं चुकणार आहे, मग ते जे चुका करणार आहेत ते ऑप्शन मध्ये ठेवायचं. कारण एक टेंडन्सी असते आपली सर्वांची, किंवा मी एखादा क्वेश्चन सॉल्व्ह केला, माझं जे उत्तर आलं ते ऑप्शन मध्ये आहे, त्याचा अर्थ मी बरोबरच आहे, असे टेंडन्सी असते. पण तसं नाहीये. मुद्दामून एक्झामिनर काय करतात की तुम्ही जिथं चुकणार ते ऑप्शन मध्ये ठेवतात, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन व्हायला पाहिजे, तुमचा टाइम वाया जायला पाहिजे, तुमचे मार्क पण कमी झाले पाहिजे. समजतंय. बरं, आता तसं हे प्राईम नंबर एक लॉजिक आहे, असं कोणते कोणते लॉजिक असू शकतात ते बघायचं आपल्याला. कोणते कोणते असू शकतात बघा, डिफरन्स आहे, त्याच्यानंतर स्क्वेअर रूट आहे, क्यूब रूट आहे, डिफरन्स ऑफ डिफरन्स आहे, मल्टिपल आहे आणि फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मी आतापर्यंत जेवढे एक्झाम दिले त्यातले जे नंबर सिरीज आहे, त्यातले जे लॉजिक आहे, किंवा स्टुडंटनी आम्हाला काही सांगितलेले, त्याचं एक मी रफली, ठीक आहे, डेटा अनालिसिस केलं आणि असं सांगितलं की ह्या टाईपचे असू शकतात, हेच असतील असं नाही, त्याच्यापेक्षा वेगळं पण येऊ शकतं. नाही तोपर्यंत नंतर सर तुम्ही तेवढं सांगितलं, आम्हाला वेगळंच काहीतरी आलं. ठीक आहे. एक एक्सपिरियन्स बेस आहे, मेमरी बेस जसं म्हणतो आपण, हे त्याच टाईप मध्ये आहे. ठीक आहे. बघा कसं तर काय होतं की एक्झाम मध्ये मी बघितलं की लॉजिक बहुतांशी रिपीट होतात, तेच ते लॉजिक डबल येतात. आता आपण बघूया डिफरन्स. डिफरन्स काय असणार आहे, 9 11 14 18 23 क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता ह्या दोघांमधला डिफरन्स कितीचा आहे, 2 चा. हा डिफरन्स 3 चा.
हा 4, हा 5, तर हा डिफरन्स कितीचा असला पाहिजे? 6 चा असला पाहिजे. 2 3 4 5 6. हे सगळे +2a +3a +4a +5 आणि हे काय झालं +6. मग 23 +6 म्हणजे किती आले? याचा आन्सर 29. समजतंय? मग आणखी एक टाइप घेऊ आपण याच्यामधला. 12 19 33. काय नाही की नंबर सिरीज लक्षात राहत नाही म्हणून मी काही नंबर सिरीज घेऊन आणलेलं आहे. ठीक आहे. 12 9 33 54 82 आणि आपल्याला नेक्स्ट नंबर कोणता आहे ते सांगायचं. ठीक आहे. बरं, ह्या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे? 7. ह्या दोघांचा डिफरन्स 14. ह्या दोघांचा डिफरन्स 21. ह्या दोघांचा डिफरन्स 28. आता किती असला पाहिजे? एकदम इझी झालं. ठीक आहे. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35. ठीक आहे. मग 82 + 35 5 आणि 2 7 8 आणि 3 11 म्हणजे आन्सर किती असलं पाहिजे? 117 म्हणजे 117. समजतंय? आता आपण काय केलं की प्रत्येक वेळी प्लस प्लस प्लसच केलं. मायनस पण असू शकतं. बघा ते पण एक एक्झाम्पल घेऊ आपण. 283 278 253 128 123 आणि क्वेश्चन मार्क. मग बघा त्या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे? -5 चा. -5 म्हणजे याच्यामधून मी 5 मायनस केले 278 आले. 278 मधून मी -25 केले 253 येतं. बरोबर आहे. ठीक आहे. ह्या दोघांचा डिफरन्स किती आला? -125. बघा चेक करा. 8 + 13 5 × काय? ठीक आहे. ह्या दोघांचा डिफरन्स किती आला? परत -5 म्हणजे हे 5 25 125 हे रिपीट झाले. परत 5 इथे किती असले पाहिजे? 25. मग 123 मधून 25 गेले म्हणजे याचा आन्सर किती आलेला आहे? 98. समजतं हे? बघा आणखी एक. आता प्लस हे मायनस हे दोघांचं कॉम्बिनेशन पण असू शकतं. एक प्लस आणि एक मायनस ते पण असू शकतं. बघा ते पण बघूया आपण काय काय आहे. 753 754 751 756 749 आणि क्वेश्चन मार्क. आता तुम्ही लक्ष द्या. हा नंबर इन्क्रीज झाला, वाढला, डिक्रीज झाला, कमी झाला, परत वाढला, परत कमी झाला. म्हणजे इन्क्रीज डिक्रीज कमी जास्त होतोय. याचा अर्थ इथं प्लस असणारे मायनस प्लस मायनस. म्हणजे बघा ह्या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे? +1 चा, हा -3 चा, हा +5 चा, हा कितीचा आहे? -7. प्लस मायनस प्लस मायनस म्हणजे इथं काय असलं पाहिजे? +1 3 5 7 9. आता ऑड नंबर आले. मग 749 + 9 किती आलं? हे 758 म्हणजे आन्सर किती आलं? 758. समजतंय सर्वांना? बघा नेक्स्ट हे होतं डिफरन्स. म्हणजे साधा 2 नंबर मधला काय दिलेला आहे त्यांनी? डिफरन्स दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय घ्यायचं आपल्याला? स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट. हे दोन्ही एकत्रच आहे. स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट. आणि एक लक्षात घ्या, हे आपल्याला हे करण्याच्या अगोदर एक लक्षात राहू द्या की आपल्याला 1 ते 25 स्क्वेअर 1 ते 15 क्यूब्स हे तुम्हाला आलेच पाहिजे किंवा पाठच पाहिजे. फास्ट, एकदम फास्ट. म्हणजे आता विचार करताना एकदम मी म्हटलं की उत्तर आलं पाहिजे. 16 256, 22 484, ठीक आहे, 26 676, 42 1764. आता 42 हा पुढचा झाला. तुम्ही 1 ते 25 पर्यंत पाठ केले तरी सफिशियंट आहे. 1 ते 15 क्यूब, ठीक आहे, 13 चा क्यूब 2197. ठीक आहे. हे फास्ट तुम्हाला स्क्वेअर क्यूब आले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन करायचे असतील तर तुम्हाला टेबल्स पण आले पाहिजे. ठीक आहे. 1 to 30 हे टेबल्स तुम्हाला आलेच पाहिजे.
आता 1 to 30 टेबल ह्या वयात तुम्हाला पाठ नाही होणार, ठीक आहे. मग काय 1 ते 20 जरी आले तरी सफिशियंट आहे. पण माझं म्हणणं असं आहे की 1 ते 30 टेबल्स तुम्हाला आलेच पाहिजे, ठीक आहे. चला जाऊ दे. आपला विषय काय चालू आहे, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट, नंबर सिरीज मध्ये हा आपलं सब्जेक्ट चालू आहे. एक साधा बेसिक बघा क्वेश्चन 16, ठीक आहे. 25, 36, 49, 64 आणि क्वेश्चन मार्क. आपल्याला काय करायचंय की नेक्स्ट नंबर कोणता आहे ते सांगायचं, ठीक आहे. सोपं आहे. हा कितीचा स्क्वेअर आहे 4 चा, हा कितीचा स्क्वेअर आहे 5 चा, हा 6 चा, हा 7 चा आणि हा 8. आता किती असला पाहिजे 9 चा स्क्वेअर. 9 चा स्क्वेअर किती येतो 81. म्हणजे आन्सर किती असलं पाहिजे 81. समजतं हे. बघा आणखी एक एक्झाम्पल 1, 8, 9, 64, 25, 216 आणि आता लक्षात घ्या हा 1 क्यूब पण आहे आणि स्क्वेअर पण आहे. पण 8 हा मात्र काय आहे क्यूब आहे. कितीचा क्यूब आहे 2 चा. हा 3 चा स्क्वेअर आहे, हा 4 चा क्यूब आहे, हा 5 चा स्क्वेअर आहे, ठीक आहे. हा 6 चा क्यूब आहे. म्हणजे बघा हे अल्टरनेट आहे. म्हणजे हा काय असला पाहिजे 1 चा स्क्वेअर. म्हणजे ऑड नंबरचा स्क्वेअर आहे आणि इव्हन नंबरचा क्यूब आहे, ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 स्क्वेअर क्यूब स्क्वेअर क्यूब स्क्वेअर क्यूब स्क्वेअर 7 स्क्वेअर. 7 स्क्वेअर किती येतं 49. म्हणजे आन्सर किती असलं पाहिजे 49. समजतंय. याच्यामध्ये जे क्वेश्चन असतील जे काही नंबर असतील ते सगळं स्क्वेअर स्क्वेअर रूट क्यूब क्यूब रूट मध्ये जाते. पण आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण 2197, त्याच्यानंतर 1331, 343, 125, त्याच्यानंतर आहे 27 आणि क्वेश्चन मार्क. हे पण सोपं आहे. हा 2197 कशाचा क्यूब आहे 13 चा क्यूब आहे, हा 11 चा क्यूब आहे, हा 7 क्यूब आहे, हा 5 क्यूब आहे, हा किती आहे 3 क्यूब आहे. म्हणजे हा किती असला पाहिजे 1 क्यूब नाही, हा 1 क्यूब नाही येणार. परत हे ऑड नंबरचं लॉजिक नाहीये, हे प्राईम नंबरचं लॉजिक. आता कसं आपल्याला कसं समजणार हे प्राईम नंबरचं लॉजिक आहे, कारण मी 11 नंतर डायरेक्ट कशावर जम्प केलेले 7 वर. ऑड नंबरचं लॉजिक असतं समजा तर 11 नंतर कुठला नंबर आला असता 9 नंबर आला असता. पण इथं 11 नंतर मी काय घेतलंय डायरेक्ट कोणता नंबर घेतलाय 7 नंबर घेतलेला आहे. त्याच्यामुळं 11 क्यूब 7 क्यूब म्हणून इथं ठीक आहे ऑड नंबरचं लॉजिक न लागता प्राईम नंबरचं लॉजिक लागतं. 13, 11, 7, 5, 3 त्याचा किती 2 चा क्यूब 8. हे करेक्ट आन्सर. समजतं हे. बघा आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण 116, 81, 256, 625 आणि क्वेश्चन मार्क. आता इथं पण बघा हा 1 चा स्क्वेअर किती असतो 1, त्याचा स्क्वेअर किती आहे 1. 2 चा स्क्वेअर किती आहे 4, 4 चा स्क्वेअर 16, 3 चा स्क्वेअर किती आहे 9, 9 चा स्क्वेअर 81, 4 चा स्क्वेअर 16, 16 चा 256, 5 चा स्क्वेअर किती आहे 25, 25 चा स्क्वेअर 6, 6 चा स्क्वेअर किती येईल 36, 36 चा स्क्वेअर किती येतो 1240. आता याला एकच लॉजिक असू शकतं का दुसरं पण लॉजिक आहे. हा 1 चा पॉवर 4, 2 चा पॉवर 4, 3 चा पॉवर 4, 4 चा 4, 5 चा 4, 6 चा पॉवर 4. मग 6 चा पॉवर 4 किती आलं 1296. हे होतं स्क्वेअर स्क्वेअर रूट आणि क्यूब क्यूब रूट आणि डिफरन्स. आता काय आहे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन पण विचारतात. समजते मला काय म्हणायचंय. म्हणजे आपण जो डिफरन्स घेणार आहे तो स्क्वेअर असेल किंवा क्यूब असेल बघा, ठीक आहे. ते पण बघू आपण.
153, 154, 158, 167 आणि 183. आपल्याला काय करायचंय, नेक्स्ट नंबर कोणता आहे ते सांगायचं. ठीक आहे, बघा लक्षात घ्या. ह्या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे, 1 चा. ह्या दोघांचा डिफरन्स 4, हा डिफरन्स 9 आणि हा डिफरन्स कितीचा आहे, 16 चा. ठीक आहे, मग बघा हा कशाचा स्क्वेअर आहे, 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर, आता 5 स्क्वेअर 25 आणि सगळे कसे प्लस आहे. म्हणजे ह्या दोघांची काय होईल, ऍडिशन. किती आले, 5 आणि 3 8 आणि 2 म्हणजे आन्सर किती येतं, 208. समजतं हे. बघा आणखी एक एक्झाम्पल. नाइन 25 61 125 225 क्वेश्चन. बघा ह्या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे, 16 चा. ठीक आहे, हा डिफरन्स कितीचा आहे, 36 चा, हा 64 चा, हा 100. सोपे बघा, 4 चा स्क्वेअर, 6 चा स्क्वेअर, 8 चा स्क्वेअर, 10 चा स्क्वेअर. आता कितीचा स्क्वेअर असला पाहिजे, 12 चा स्क्वेअर. मग 12 चा स्क्वेअर किती येतो, 144. त्याच्यामध्ये ऍड केली, 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 2 आणि 1 3, म्हणजे आन्सर किती आलं पाहिजे, 360. समजतं हे. बघा आणखी एक एक्झाम्पल घेऊ आणि आणखी कन्सेप्ट क्लिअर करू. 8 8 13 21 38 62 आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे, बरं. आता बघा ह्या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे, 0. हा 8 आणि 5 13, हा कितीचा झाला, 8 चा, हा कितीचा झाला, 17 आणि हा डिफरन्स कितीचा आहे बघा, 24 चा. हा डिफरन्स कितीचा आहे, 24 चा. मी जर कन्फ्यूज झालो, इथं 7 आहेत का 2 आहेत, इथं 2 आहे. जेव्हा कन्फ्यूज झालो, इथं 2 आहे. ठीक आहे, बरं. आता हे तर स्क्वेअर नाही आहे, स्क्वेअर नाही, क्यूब नाहीये, पण एक नीट लक्ष द्या. ठीक आहे, हा 1 च्या जवळ आहे, हा 4 च्या जवळ आहे, हा 9 च्या जवळ आहे. ठीक आहे, म्हणजे हा 1 च्या जवळ आहे, हा 2 च्या जवळ आहे, हा 9 च्या जवळ आहे, हा 16 च्या जवळ आहे आणि हा 25 च्या जवळ आहे. म्हणजे ठीक आहे, याला मी असं 4 च्या जवळ आहे, याला मी असं म्हणू शकतो की 1 स्क्वेअर मायनस 1. याला हे जे 5 आहे, या 5 ला मी असं म्हणू शकतो 2 स्क्वेअर प्लस 1. याला असं म्हणू शकतो 3 स्क्वेअर मायनस 1. याला असं म्हणू शकतो 4 स्क्वेअर प्लस 1. याला असं म्हणू शकतो 5 स्क्वेअर मायनस 1. आता नेक्स्ट काय असलं पाहिजे तुम्ही सांगा. करेक्ट. ठीक आहे, 6 स्क्वेअर प्लस 1. मग 6 चा स्क्वेअर 36, 36 आणि 1 37. म्हणजे आन्सर किती आलं पाहिजे, 90. समजतं हे. ठीक आहे, हे होतं डिफरन्स, स्क्वेअर स्क्वेअर रूट, क्यूब क्यूब रूट किंवा त्यांचं कॉम्बिनेशन. ठीक आहे, आता असणार आहे डिफरन्स ऑफ डिफरन्स. बघा डिफरन्स ऑफ डिफरन्स म्हणजे काय असतं की डिफरन्स दिलेला आहे, त्याचा परत डिफरन्स घ्यायचा, परत डिफरन्स घ्यायचा, म्हणजे आपल्याला काहीतरी लॉजिक लागू शकतं. ठीक आहे, बघा एक्झाम्पल बघा त्याचं 20 50 102 182 296 आणि 450. आपल्याला नेक्स्ट नंबर कोणता आहे ते शोधून काढायचे. ठीक आहे, आता लक्षात घ्या काय डिफरन्स आहे ह्या दोघांचा, 30. ह्या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे, 52. ह्या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे, 80. ठीक आहे, ह्या दोघांचा 114 आणि ह्या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे, 156.
4चा. ठीक आहे. परत डिफरन्स घ्यायचा, डिफरन्स ऑफ डिफरन्स. ह्या दोघांचा डिफरन्स कितीचा येतो बघा 22चा. ह्या दोघांचा डिफरन्स किती येईल 28चा. बरोबर आहे. ठीक आहे. ह्या दोघांचा डिफरन्स किती येईल 34चा. हा डिफरन्स कितीचा आहे 40चा. आता सोपं झालं बघा. हा डिफरन्स कितीचा झाला 6 6 6 आणि नेक्स्ट पण किती असला पाहिजे 6. 22 आणि 6 28, 28 आणि 6 34, 34 आणि 6 40, 40 आणि 6 46, 30 आणि 22 52, 80, 114, 114 आणि हे 40 154, 154 आणि हे 46 म्हणजे किती झाले 200, 450 आणि 200 म्हणजे किती झाले हे 650. समजतं. हे झालं डिफरन्स ऑफ डिफरन्स. आता इथपर्यंत झालं तुम्हाला 666. इथून वर जायचं थोडं कन्फ्युजन आहे. ठीक आहे. मग त्यासाठी आपण आणखी एक क्वेश्चन सॉल्व्ह करू म्हणजे ते कन्फ्युजन पण तुमचं दूर होईल. ठीक आहे. बघा आता लक्ष द्या. (91, 91, 97, 121, 181 आणि 301 आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता बघा ह्या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे 0चा. हा डिफरन्स कितीचा आहे 6चा. समजतं. ठीक आहे. हा डिफरन्स कितीचा येईल 24चा. हा डिफरन्स कितीचा झाला 60चा. ठीक आहे. हा डिफरन्स कितीचा आहे 120चा. परत डिफरन्स घ्या 6 18 36. हा कितीचा आहे 60चा आणि हा आपल्याला शोधून काढायचा आहे. हा परत डिफरन्स कितीचा झाला 12चा. हा 18चा. हा कितीचा झाला 24चा. 12 आणि 6 18, 18 आणि 6 24, 24 आणि 6 30, 60 आणि 30 90, 120 आणि 90 210. मग हे किती झाले 511. समजतं हे. ठीक आहे. आपण काय केलं हा डिफरन्स झाला 6 6. म्हणजे 24 मध्ये 6 ऍड केले 30, 60 मध्ये 30 ऍड केले 90, 120 मध्ये 90 ऍड केले 210, 301 आणि 210 मध्ये किती झालं 511. समजलं हे. ठीक आहे. तरी पण काही मुलांना कन्फ्युजन अजून आहे तर आपण ठीक आहे परत आणखी एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे ते पण कन्फ्युजन दूर होईल. (17, 57, 95, 129, 157 आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता बघूया सुद्धा ह्या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे 40चा. ठीक आहे. हा डिफरन्स कितीचा आहे तर बघा 38चा. हा डिफरन्स 30 सॉरी हा डिफरन्स झाला 34चा. ठीक आहे. मग हा डिफरन्स कितीचा येईल बघा 28चा. बरोबर आहे. बरं आता लक्षात घ्या हे दोन न काय झाले म्हणजे इथं +40 आहे +38 आहे +34 आहे +28 आहे. पण 40 -2 38, 38 -4 34. ठीक आहे. -6 28. आता काय पाहिजे 2 4 6 8 म्हणजे इथं साइन कोणता असलं पाहिजे मायनस. 28 -8 म्हणजे इथं 20 आणि ही जी लेवल आहे ती सगळी प्लसची. 157 + 20 म्हणजे याचा आन्सर किती आलं 177. समजतं हे नक्की. ठीक आहे. हे काय होतं डिफरन्स ऑफ डिफरन्स. हे काय होतं डिफरन्स ऑफ डिफरन्स. समजतं. बरं याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय मल्टिपल. ठीक आहे. मल्टिपल म्हणजे काय असणार आहे की काहीतरी मल्टिपल नंबर हे काय होणार आहे व्हॅल्यू इन्क्रीज होत जाणार. समजतंय. बघा ते पण घेऊ आपण.
2 6 24 120 आणि क्वेश्चन मार्क बघा तर याला मी 1 न मल्टिप्लाय केलं 1 आलं, याला 2 न मल्टिप्लाय केलं 2 आलं, याला 3 न मल्टिप्लाय केलं 6 आलं, याला 4 न मल्टिप्लाय केलं 24 आलं, 5 चौक 24, याला 5 न केलं 120, याला 6 न केलं म्हणजे किती येतं हे 720, याचा आन्सर किती आलं 720. समजतं हे नक्की. मग आणखी एक एक्झाम्पल 32 16 16 24 48 120 आणि क्वेश्चन मार्क. बघा आता लक्षात घ्या हा नंबर डिक्रीज झाला कमी झाला, हा लेवलला आहे परत वाढला वाढला वाढला, हा कमी झाला ठीक आहे. बघा 32 + 16 म्हणजे याला किती न मल्टिप्लाय करावं लागेल 0.5, याला किती न करावं लागेल 1 न, याला 1.5, याला 2 न, याला 2.5. बघा 16 × 1.5 16 × 1.5 म्हणजे किती झालं 16 ने 8 24 म्हणजे असं झालं 24 24 दुने 48 48 × 2.5 म्हणजे किती आलं 120. ठीक आहे. आता 120 आलं, आता याला किती मल्टिप्लाय करावं लागेल 3 न, कारण हे 0.5 न वाढत चाललेलं आहे. 0.5 न 1 1.5 2 2.5 3 म्हणजे 12 36 म्हणजे आन्सर किती आलं 307. हा टाइप समजतोय का काय चालू आहे? की काय होतंय की कुठल्या तरी आपण नंबरनं मल्टिप्लाय करतोय आणि आपण ज्या नंबरनं मल्टिप्लाय करतोय ठीक आहे तो नंबर पण आपल्याला कशा तऱ्हेने इन्क्रीज होत चाललाय किंवा डिक्रीज होत चाललाय. ठीक आहे. मग आणखी एक एक्झाम्पल घेऊ 315 90 30 12 6 4 आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. बघा लक्षात द्या हे तर लॉजिक लागत नाही पटकन म्हणजे लागेल थोडा वेळ लागतो पण हे सोपं आहे ना. किती ने डिवाइड केलं याला 3 ने डिवाइड केलं, हे पण सोपं आहे. याला किती ने डिवाइड केले 2 ने डिवाइड केले. आता इथं 3 आहे बघा, याला 3 ने डिवाइड केलं 30 आलं, याला 2 न म्हणजे हे किती असलं पाहिजे दोघांच्या मध्ये डिवाइडेड बाय 2.5 म्हणजे हे किती असलं पाहिजे डिवाइडेड बाय 1.5, हे किती असलं पाहिजे डिवाइडेड बाय 3.5 3.5 3 2.5 वाटलं चेक करून बघा 30 डिवाइडेड बाय 2.5 हा पॉइंट कॅन्सल 0, हे किती आलं 25 एक 25 किती उरले 5 50 25 दुनी 50 12 आले. 12 ला 2 ने डिवाइड केलं 6 6 ला 1.5 ने डिवाइड केलं 4, आता 4 ला किती ने डिवाइड करावं लागेल 1 न म्हणजे आन्सर किती येतं 4. समजतं हे ठीक आहे. बरं मग आणखीन एक एक्झाम्पल आता इथं डिवाइड ठीक आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये मल्टिप्लाय याचं कॉम्बिनेशन पण येऊ शकतं, एकदा डिवाइड एकदा मल्टिप्लाय एकदा डिवाइड एकदा मल्टिप्लाय. बघा लक्षात घ्या 18 72 9 108 6.75 आणि क्वेश्चन मार्क. समजतं हे. आता बघा लक्ष द्या त्याला काय केलेलं आहे क्लिअर करतं की याला किती मल्टिप्लाय केलेलं आहे 4 18 चौक 72 त्यासाठी पाडेपाठ पाहिजे. आता 72 ला किती ने डिवाइड केलं 9 ने 8 ने डिवाइड, आता क्लिअर करून गेलं 4 8 याला 12 ने मल्टिप्लाय 4 8 12 म्हणजे इथे किती असले पाहिजे 16 इनटू डिवाइड आता काय असलं पाहिजे इनटू किती असलं पाहिजे 20 असलं पाहिजे. समजतंय ठीक आहे. मग किती येतं बघा बरे मल्टिप्लाय केलं तर 135 7 आणि 7 = 15 13 ठीक आहे. याचा आन्सर किती येतं मग 135. समजतंय नक्की ठीक आहे. हे काय होतं मल्टिपल म्हणजे कुठल्या तरी नंबरला काहीतरी मल्टिपलनं मल्टिप्लाय केलेला असणार किंवा डिवाइड केलेला असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे फॉर्म्युला. फॉर्म्युला म्हणजे काय आहे
की एखाद्या नंबरनं काय होतं की एखाद्या फॉर्म्युला ती सिरीज वाढत जाते. एक बेसिक आणि सोपं एक्झाम्पल घेऊ आपण. 7, 15, 31, 63, 127 आणि क्वेश्चन मार्क. सोपं आहे बघा. त्याला into 2 plus 1, 7 दुनी 14 आणि 1 15, 15 दुनी 30 आणि 1 31. ठीक आहे. याला into 2 plus 1 म्हणजे काय फॉर्म्युला झाला 2n plus 1. n म्हणजे कोण 7, 7 दुनी 14 आणि 1 15. इथे n म्हणजे कोण 15, 15 दुनी 30 आणि 1 31, 31 दुनी 62 आणि 1 63, 63 into 2 126 आणि 1 127, 127 into 2 254 आणि हा 1 म्हणजे किती असलं पाहिजे याचा आन्सर 255. समजतं हे? म्हणजे काय आहे की एक कुठलं तरी सिरीज दिलेली असणार आहे. ठीक आहे. कुठला तरी फॉर्म्युला असणार आहे आणि त्या फॉर्म्युल्याने ती सिरीज वाढत जाते. पण आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. 9, 10, 22, 69, 280 नेक्स्ट. ठीक आहे. आता बघा काय लॉजिक असू शकतं. लावा थोडं डोकं. बघा हे काय 9 into 1 plus 1, 9 1 9 1 10. हे किती झाले 10 into 2 plus 2, 10 दुनी 20 आणि 2 22. हे किती झाले 22 into 3 plus 3, 22 3 66, 66 आणि 3 ठीक आहे 69, 69. पण हे किती असलं पाहिजे 69 into 4 plus 4, ते तर 280. ठीक आहे. आणि हे किती असलं पाहिजे 280 into 5 plus 5. मग 280 into 5 किती झाले 1400 आणि हे 5 म्हणजे आन्सर किती झालं 1405. म्हणजे कुठला फॉर्म्युला झाला into n plus n. n म्हणजे कोण 1 2 3 into 1 plus 1 into 2 plus 2 into 3 plus 3. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यानं ही नंबर सिरीज वाढत चालली. अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युले दिलेले असतात. त्या फॉर्म्युल्यानं ती नंबर सिरीज वाढत जाते. ठीक आहे. मग आणखी एक एक्झाम्पल घेऊ. 9, 20, 43, 90, 189 आणि आपल्याला काय दिलं क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता बघा याच्यात काय लॉजिक असेल तेच आहे बघा. सेम 9 into 2 plus 2, 9 दुनी 18, 18 आणि 2 20, 20 into 2, 20 दुनी 40 प्लस 3 म्हणजे किती आले ते 43, 43 into 2 म्हणजे into 2 सगळीकडे कॉन्स्टंट. बघा 43 into 2 86 प्लस 5 91, 91 into 2. ठीक आहे. म्हणजे हे 91 into 2 म्हणजे किती झाले हे 182, 182 प्लस 7 189. मग आता 189 into 2 किती तर बघा हे 9 दुनी 18, 1 8 36 आणि 37, 378 प्लस किती असले पाहिजे 2 3 5 7 9 नाही 11. परत प्राइम नंबर आले. इथं तुम्ही 9 ऍड केलं ते ऑप्शन मध्ये असणार, तुम्ही तिथं चुकणार. ठीक आहे. इतनी खुशी माझं उत्तर बरोबर आलं असं नाहीये. 8 आणि 1 9, 7 आणि 1 8. ठीक आहे 3 म्हणजे आन्सर किती येतं 389. समजतं हे नक्की. हे होतं फॉर्म्युला. म्हणजे काय ना की कुठल्या तरी फॉर्म्युल्याला काय होते की व्हॅल्यू वाढत जाते. आपल्याला तो फॉर्म्युला शोधून काढावा लागतो. आणि लक्षात घ्या हे डिफरन्स स्क्वेअर स्क्वेअर रूट क्यूब क्यूब रूट किंवा डिफरन्स ऑफ डिफरन्स पटकन लॉजिक लागतं.
थोडस त्रास देतं मल्टिपल आणि फॉर्म्युला. आता हे जे आपण शोधून काढले म्हणजे हे जे आपण टाइप्स बघितले, हे नेक्स्ट नंबर कुठला येते, हेच लॉजिक कशात असतात, रॉंग नंबर सिरीज मध्ये. मी सांगतो की रॉंग नंबर सिरीज काय असतं बघा. 0 9 9 27 135 946 आणि 8505. आता ही सिरीज दिलेली आहे, त्यांनी आपल्याला काय विचारले की याच्यातला रॉंग नंबर शोधून काढायचा. ठीक आहे, हे थोडंसं अवघड आहे आणि याला थोडासा वेळ जास्त लागतो. ठीक आहे, पण जर तुम्ही प्रॅक्टिस भरपूर जर केली तर हे तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, बघा लक्ष द्या. आता 9 9 परत वाढत चाललेले, हे क्लिअर दिसतं आपल्याला की किती न मल्टिप्लाय केलेले 3 न. हे पण किती न मल्टिप्लाय 5 न. पाडेपाठ असतील तर 27 5 135. याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं 1 न म्हणजे 1 3 5 आणि हे किती असलं पाहिजे 7. ठीक आहे, मग आता बघा 7 5 35, इथं 5 पाहिजेत पण इथं किती आलेले 6. याचा अर्थ हे रॉंग आहे. इथं किती असले पाहिजे चेक करा बरं. 7 5 35 काय किती आले, ठीक आहे 3 3 साठी 91 आणि 3 म्हणजे इथं किती असले पाहिजे 945. आणि ह्या 945 ला किती न मल्टिप्लाय करावं लागेल आता 9. हे 9 याला नाही, हे 9 याला मल्टिप्लाय असतात. याचा आन्सर किती आलं 8505. समजतं हे सर्वांना नक्की. सेम हे लॉजिक असतात पण रॉंग नंबर सिरीज मध्ये आपल्याला रॉंग नंबर शोधून काढायचा. पण खाली काय दिलेलं असतं, त्यांनी ऑप्शन दिलेले असतात 9 46 27 9 135 8505. समजतं. मग याच्यात आपण बघायचं की रॉंग कोणतं आहे. आपलं रॉंग कोणतं आलं, हे रॉंग आलं म्हणजे आन्सर किती झालं 946. ही झाली रॉंग नंबर सिरीज. म्हटलं आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक मिनिट. 9 25 61 125 22 225 369. आता आपल्याला शोधून काढायचं की याच्यात रॉंग नंबर कोणता असणार. ठीक आहे, आता रॉंग नंबर शोधून काढायचंय. तुम्हाला पहिल्यांदा 61 वाटत. ठीक आहे, 61 का, कारण हे स्क्वेअर स्क्वेअर क्यूब स्क्वेअर आहे. 61 ते तसं 369 पण काहीच नाही. समजतंय. तर मग इतक्या फास्ट नाही, थोडंसं लॉजिक लावा, डोकं लावा थोडंसं. एक लक्षात घ्या की ह्या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे 16. ह्या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे 36. सॉरी इथं आहे 370. सॉरी इथे किती आहे 370. ह्या दोघांचा डिफरन्स कितीचा येतो बघा 64. ह्या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे 100चा. आता हा कितीचा स्क्वेअर आहे 4चा 6चा 8चा 10चा म्हणजे हा कितीचा असला पाहिजे 12 144. सॉल्व केलेले आपण ते किती येतं 5 आणि 4 9 4 आणि 2 6 2 आणि 1 3 369. म्हणजे किती आलं 370. म्हणजे हे काय झालं रॉंग झालं. इथं पहिले करेक्ट आन्सर लिहून टाकलं. समजतं हे. याचा आन्सर किती येतो मग 370 हे रॉंग आहे. समजतं सर्वांना. ठीक आहे, हे झालं रॉंग नंबर सिरीज. आता याच्यानंतर ठीक आहे एक मेन्स लेवलला आणखीन एक नवीन टाईप आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला डबल काम करावं लागतं. डबल काम करावं लागतं म्हणजे काय असतं बघा लक्षात द्या. म्हटलं तर आपण एक एक्झाम्पल घेऊ. काय असतं की ह्या ज्या टाईपच्या नंबर सिरीज आहेत ह्या फक्त मेन्स लेवललाच येतात. याचा अर्थ असं की प्रीला येऊ शकत. आतापर्यंत प्रीला आलेल्या नाहीये, मेन्सला आलेल्या. ठीक आहे, बघा आता एक्झाम्पल बघा 96 24 12 9 9 11.25
576 A B C D आणि E ह्या टाइपची पण नंबर सिरीज असतात. आता हे काय नवीन दिसायला लागले ABCD ह्या मेन्स लेवलला येतात. काय असतं याच्यात डबल काम आहे. डबल काम काय की पहिल्यांदा याचं लॉजिक शोधून काढायचं आणि तेच लॉजिक खाली अप्लाय करायचं म्हणजे ह्या सिरीजला अप्लाय करायचं. मग त्यांनी काय केलेलं असतं व्हॅल्यू विचारतात E ची व्हॅल्यू काय आहे समजतं हे. आता म्हणजे त्या E ची व्हॅल्यू पहिला क्वेश्चन दुसरा क्वेश्चन D ची व्हॅल्यू तिसरा क्वेश्चन C ची व्हॅल्यू असं नसतं. ठीक आहे दुसरा क्वेश्चन दुसरी सिरीज दुसरं कॅल्क्युलेशन तिसरा क्वेश्चन तिसरी सिरीज तिसरं कॅल्क्युलेशन म्हणजे दरवेळेस कॅल्क्युलेशन वेगळे आणि नंबर सिरीज वेगळे असते म्हणजे डबल काम आहे. म्हणजे एका हा एकच क्वेश्चन त्या एका क्वेश्चन साठी तुम्हाला दोन सिरीज सॉल्व्ह करायचे एक तर ही तेच लॉजिक इथे लावून हे सॉल्व्ह करायचं. आणि एक्झाम मध्ये काय करतात मेन्सला शक्यतो D आणि E ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लावतात म्हणजे कॅल्क्युलेशन वाढतं. पहिलं काम काय इथं लॉजिक शोधून काढायचं. आता बघा काय लॉजिक आहे याचं हे 96 आहे. ठीक आहे ह्या 96 ला कितीने डिवाइड केल्यानंतर 24 येतं डिवाइडेड बाय 4 24 चौक 96. ह्या 24 ला कितीने डिवाइड केलं 2 ने डिवाइड केलं. आता इथं आलं का 12 चं 9 पण हे 9 मध्ये किती आलेले डिवाइडेड बाय 1 आलं समजतं. आता एक लक्षात घ्या ह्या डिवाइडेड बाय 4 ला डिवाइडेड बाय 4 म्हणजे किती आहे 1/4 त्याला मी असे म्हणू शकतो इनटू 0.25 त्याला असे म्हणू शकतो इनटू 0.5 हे किती असलं पाहिजे इनटू 0.75 म्हणजे 12 इनटू 0.75 0.75 म्हणजे किती 3/4 4 1 4 4 3 12 3 3 9 आणि हे इथे किती असलं पाहिजे इनटू 1 म्हणजे 9 इनटू 1 किती आलं 9 आणि हे किती असलं पाहिजे इनटू 1.25 समजतं हे काय केलं मी परत सांगतो 96 इनटू 0.25 ठीक आहे म्हटलं त्याला डिटेल एक्सप्लेन करतो बघा लक्षात द्या 96 इनटू 0. म्हणजे किती झालं 1/4 हे किती असतं 0.25 24 याचा आन्सर किती आलं 24. मग 24 इनटू 1/2 1/2 किती असतं 0.5 हे किती आलं 12 हे 12 इनटू ठीक आहे 3/4 3/4 म्हणजे 0.75 म्हणजे 25 50 75 ठीक आहे इथं 1 येईल आणि नंतर किती येईल 1.25 म्हणजे 24 12 आलं हे 4 3 12 3 3 9 म्हणजे 9 इंटू 9 ते आले 9 9 ला किती मल्टिप्लाय केलं 1.25 मध्ये केलं आलं 11.25 क्वेश्चन संपलेला नाही हे फक्त पहिल्या सिरीजचं काय झालं लॉजिक झालं. आता हेच आपल्याला इथं अप्लाय करायचंय हे नका विसरू. आता काय केलं याला 4 ने डिवाइड केलेले याला 4 ने डिवाइड केलं हे किती येतं बघा 4 न 14 चौक 56 144 याला 2 ने डिवाइड केलं हे किती आलं 72 याला 72 ला किती ने मल्टिप्लाय केले 3/4 4 18 18 3 54 म्हणजे C ची व्हॅल्यू किती आली 54 याला परत 1 ने मल्टिप्लाय केलं 54 ठीक आहे मग हे 54 ला आता किती ने मल्टिप्लाय करावं लागेल 1.25 1.25 म्हणजे किती असतं हे 5/4 ठीक आहे म्हणजे हे किती झाले 2 हे झाले 27 27 इंटू 5 135 135 भागिले 2 ते आलं 67.5 म्हणजे E ची व्हॅल्यू किती आली आहे 67.5 समजतं हे सर्वांना. हा पण एक टाइप असतो ठीक आहे हा पण एक टाइप असतो समजतं हे ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं की हे वाटलं आणखी एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. सिक्स्टीन 9 त्यानंतर 10 16 33 116.5
आणि परत त्यांनी इथं सांगितलेले हा किती दिलं 24 ए बी सी डी आणि ई. मी थोडा गॅप घेतला कारण आपल्याला लॉजिक लिहायचं म्हणून थोडासा ते खाली घेतलेलं. ठीक आहे बरं. आता इथे काय लॉजिक आहे बघा. into 0.5 16 into 0.5 किती आलं 8 8 plus 1 किती आलं 9. याला काय केलं 9 into 1 plus 1 9 into 1 9 plus 1 10. याला काय केलं ठीक आहे into 1.5 plus 1. मग 10 into 1.5 15 15 आणि 1 16. ठीक आहे हे into 2 plus 1 16 दोन्ही 32 आणि 1 33. इथे किती आलं पाहिजे into 2.5 plus 1 ते किती आलं 116.5. हेच लॉजिक इथं अप्लाय करायचं आणि आपल्याला डी ई ची व्हॅल्यू विचारली. ठीक आहे बघा हेच लॉजिक आपण इथं अप्लाय करू. 24 into 0.5 0.5 म्हणजे अर्ध 12 12 आणि 1 13. इंटू 1 plus 1 13 1 13 13 आणि 1 14. ठीक आहे 14 into 1.5 ठीक आहे ते किती आले 14 into 1.5 21 21 आणि 1 22. हे किती झाले 22 दुनी 44 44 आणि हा 1 45 म्हणजे डी ची व्हॅल्यू किती आली आहे 45. आता 45 into किती आलं पाहिजे 2.5 plus 1. ठीक आहे म्हणजे आता किती आलं पाहिजे हे 45 into 2.5 किती येतं बघा 25 5 1400 कॅरी किती आले 12 25 100 आणि हे 112 म्हणजे किती आले 112.5 प्लस 1 म्हणजे हिची व्हॅल्यू किती आली 113. समजतं हे नक्की. ठीक आहे हा मेस लेवलला येणारा टाइप आहे. समजतं हे नक्की. ठीक आहे मला माहिती आहे तुम्ही बोर झालेला आहात. ठीक आहे बघा मी ह्या लेक्चर मध्ये जवळपास नंबर सिरीजचे सगळे टाइप कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे आता एकच क्वेश्चन घेणार आहे शेवटचा आणि तो 2019 च्या एक्झामला आला होता. आणखी एक नवीन टाइपचा आहे. ठीक आहे आतापर्यंत एकाच एक्झामला तो आलेला आहे. त्यांनी काय केलेलं असतं ठीक आहे मी फक्त टाइप सांगतो. ठीक आहे नंबर सिरीज बघायला शिकायचं. समजा क्वेश्चन मार्क नाही इथं काय असणार आहे ए आणि इथं काय असणार आहे बी. मग पहिलं ऑप्शन ए इज ग्रेटर दॅन बी. दुसरं ऑप्शन ए इज लेस दॅन बी. ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. डी ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी आणि ई असणार आहे ठीक आहे ए इज इक्वल टू बी. आता मी ही नंबर सिरीज सॉल्व्ह करणार ए ची व्हॅल्यू काढणार. ही नंबर सिरीज सॉल्व्ह करणार बी ची व्हॅल्यू काढणार आणि मग ह्या दोघांमध्ये कंपेअर करणार. हा एक ह्या 2019 ठीक आहे लास्ट इयरला मेन्सला ठीक आहे हा क्वेश्चन आला होता एकाच एक्झामला. मी फक्त त्याचे टाइप सांगितलं कसं आहे. आता बघा लॉजिक काय 13 हा डिफरन्स कितीचा येतो 1 चा. हा डिफरन्स 2 चा 3 चा 4 चा आणि हा कितीचा असला पाहिजे 5 म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आलेली आहे 28. आता बी ची व्हॅल्यू एकदम सोपी आहे तिथे ए पेक्षा कमीच आहे. आन्सर ए इज ग्रेटर दॅन बी. तरी पण आपण सॉल्व्ह करू. 96 चा अर्ध किती येतं 48 48 चा अर्ध ठीक आहे 24 24 चा अर्ध 12 12 चा अर्ध 6 6 चा अर्ध 3 म्हणजे बी ची व्हॅल्यू किती आली आहे 3. आन्सर काय झालं ए इज ग्रेटर दॅन बी. समजतं हे ठीक आहे. ह्या लेक्चर मध्ये आपण सर्व टाइप कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जरी तुम्हाला काही अडचण असेल तरी तुम्ही आयलँडच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर ठीक आहे मला मेसेज करू शकता किंवा मला पर्सनल पण मेसेज करू शकता. ठीक आहे चला थांबूया आपण. थँक्यू.